आपण बघतोय की आंतरवाली सराटीमधून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सगळ्या मराठा बांधवांची बैठक घेत आहे। आता मी तरी जाईल नाहीतर सरकार तरी जाईल असं म्हणत त्यांनी 29 ऑगस्ट पासून मोठं आणि निर्णायक आंदोलन आपल्याला करायचं आहे अशी साथ समस्त मराठा बांधवांना घातली आहे। 58 लाख प्रमाणपत्र 58 लाख नोंदी ज्या सापडल्या त्या सगळ्यांना प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत, यासाठी 29 ऑगस्ट पासून वेळ द्या असं देखील त्यांनी आवाहन बैठकीसाठी उपस्थित असलेल्या बांधवांना केलंय। 29 ऑगस्ट पासून निर्णायक आणि मोठ्या आंदोलनाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। यात सगळ्या आंदोलनाच्या तयारीसाठी त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये एक बैठक बोलावली आहे। या बैठकीतून ते लाईव्ह बोलतात। त्याचे नसता 29 पासून आंदोलन सुरू। आंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांची थेट दृश्य आपण पाहिलीत। या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांची त्यांनी बैठक बोलावली आहे। 29 ऑगस्ट पासून शेवटचं मोठं आणि निर्णायक आंदोलन आपल्याला करायचं असं म्हणत त्यांनी 29 ऑगस्ट पासूनच्या आंदोलनाची घोषणा केली आहे। मराठवाड्यामध्ये आलं पाहिजे। दोन विषय खूप महत्त्वाचे, 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे सोडायचे नाही। तिसरा मुद्दा, सातारा संस्थान, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, सातारा संस्थान गॅझेटियर घ्या म्हणतोय, तुम्ही का घेत नाही? हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल की तुम्ही हे 5 गॅझेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केला? मराठा समाजाचे लेकरं कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं। आपला पाचवा मुद्दा आहे, हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागे घेऊन। का रे बाबा, आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस? कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या। आता आपण हलण्यासाठी आलोच नाहीये तिथं। निर्णय तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या नाही। जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचं, बाकीच्यांनी शेतात काम करायचं। आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळून द्यायचं। 29 ऑगस्टला मराठ्यांची एक बी मागणी मागत व्हायची नाही, म्हणून म्हणतोय शांत चित्तानं ऐकून घ्या, करायचंय। वाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांची थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। या ठिकाणी महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांची एक बैठक त्यांनी बोलावली आणि या बैठकीमध्ये त्यांनी 29 ऑगस्ट पासून मोठं निर्णायक आणि शेवटचं आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। 3 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी आपण आंदोलन करतोय, यावेळेस हे शेवटचं आंदोलन असेल असं त्यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्या 58 लाख नोंदी सापडल्यात, या सगळ्या नोंदी सापडलेल्यांचे प्रमाणपत्र घ्यायचे, त्याशिवाय हलायचं नाही असं त्यांनी म्हटलंय। तसंच सातारा संस्थानचं गॅझेटियर का लागू केलं जात नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय। तरी मागं घेत नाहीत। सगळ्या केसेस मागं होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही। 6वा मुद्दा, यांनी आता मी बाजावर उपोषणाला बसलो होतो त्या दिवसाचा विषय, ओबीसीच्या सगळ्या त्याच वेळेस सांगितलं होता, जे आर असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या।